Hi students, मी प्राध्यापक काटे sir. Welcome in Jejamata Academy. Today we are going to learn 10th standard lesson 2.2, The Boy Who Broke the Bank. Let's learn the lesson. चला तर बघूया. The Boy Who Broke the Bank. It is written by the Ruskin Bond. हा लेसन रस्किन बॉन्ड या लेखकाने लिहिलेला आहे. वेल नोन इंग्लिश रायटर, प्रसिद्ध इंग्लिश मधील लेखक आहे रस्किन बॉन्ड. He told in this lesson that how rumor spreads. अफवा कशा पसरतात हे त्यांनी या लेसनच्या माध्यमातून अगदी सुंदरपणे एक्सप्लेन केलेलं आहे. सो लेट्स लर्न हाऊ द रुमर स्प्रेड्स. अफवा कशा पसरतात आणि एक बँक कशी बंद केली या अफवेने हे या लेसन मधून आपण बघणार आहोत. लेट्स कंटिन्यू द लेसन. Nathu grumbled to himself as he swept the steps of the Pimpalnagar bank, owned by Seth Govindram. नथू सेठ गोविंदरामची पिंपळनगर मधील बँकेच्या पायऱ्या झाडत होता आणि झाडत झाडत तो ग्रंबल स्वतःशीच पुटपुटत होता. ही युज्ड द स्मॉल ब्रूम हरिडली. त्यांना अगदी घाईघाईने एक छोटासा झाडू घेऊन तो झाडून काढत होता. अँड केअरलेसली, निष्काळजीपणे. अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबोव्ह हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आणि ती धूळ उडायची आफ्टर रायझिंग, घाईघाईने फरफर झाडू मारल्यामुळे त्याच्या डोक्यावरती धुळीचा ढग तयार व्हायचा. अँड अगेन सेटल डाऊन ऑन द स्टेप्स. आणि तो धुळीचा ढगारा वापस पायऱ्यांवरती येऊन जैसे थे जशाच तसा पूर्वीसारखा म्हणतो. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन. तेव्हा तो हातामधली सुपली डस्टबिन वरती आदळत होता. बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट द डस्टबिन. सीताराम द वॉशरमॅन सन पास्ड बाय. तेवढ्यात जवळून सीताराम नावाचा एक वॉशरमॅनचा मुलगा जात होता. सीताराम ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीताराम आपल्या डिलिव्हरी राऊंडवर होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. डोक्यावरती फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स होते. वेल बॅलन्स करून तो कपडे घेऊन डोक्यावरती निघालेला होता. घराघरीच तो पोहोचवण्यासाठी, त्यांची कपड्यांची डिलिव्हरी करण्यासाठी तो निघालेला होता. डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू. देन सीताराम कॉल्ड आउट टू नथू. सीताराम म्हणाला नथूला, डोंट रेज सच डस्ट. अशी धूळ उडू नकोस. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. आर यू अनॉइड? चिडलायस का? रागवलायस का? बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2. कारण ते तुला एक्स्ट्रा ₹2 मंथली पेमेंट वाढवून देत नाहीत म्हणून तू चिडलायस का? असा प्रश्न सीतारामने जात जात नथूला विचारला. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेन द स्वीपर बॉय. त्यावेळेस नथू द स्वीपर बॉय कंप्लेन, तक्रारीच्या स्वरामध्ये तो म्हणला, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. मला त्याबद्दल चर्चा देखील करायची नाही. आय हॅवंट इव्हन रिसिव्ड माय रेग्युलर पे अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. महिन्याची 20 तारीख आली, आणखी मला रेग्युलर पेमेंट मिळाला नाही आणि तू ₹2 वाढवून देण्याच्या पगारीची विषय करतोस. हू वुड थिंक अ बँक वुड होल्ड अ पुअर मॅन सॅलरी. कोणाला वाटेल का की बँक एक गरीबाचा पगार अडवून ठेवतो? As soon as I get my money, I'm off. Not another week I work in this place. Natu said, as soon as I get my money, I'm off. ज्या क्षणी मला माझी पगार भेटेल त्या क्षणी I'm off. मी निघालो. Not another week I work in this place. आता एक आठवडा सुद्धा पगार मिळाल्यानंतर मी इथे काम करणार नाही. टेक्स्ट मध्ये काही सेंटेन्सेसला रेड लाईट दिलेले आहे, रेड कलरनं दिलेले आहेत. हे ग्रामर सेंटेन्सेस आहेत. त्यातलं पहिलं सेंटेन्स, डोंट रेज सच अ डस्ट, इनडायरेक्ट स्पीचचं आहे. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, इट इज ऑल्सो इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स. ऍज सून ऍज आय गेट माय मनी आय एम ऑफ, हे देखील इनडायरेक्ट, हे सॉरी ऍज सून ऍजचं वाक्य आहे. याच्या ठिकाणी नो सुनर दॅन, हार्डली व्हेन असे वाक्य प्रकार आपण करतो. इनडायरेक्ट स्पीच, ऍज सून ऍज, नो सूनर दॅन, हार्डली व्हेन अशी वाक्य प्रकार ग्रामरची कशी सोडवायची याच्यासाठी तुम्ही आमचा ग्रामरची व्हिडिओ बघत राहा. त्यामध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
मी नोटबुक मध्ये हे सगळे प्रश्न लिहून घेत चला, कारण हे ग्रामरचे क्वेश्चन आहे. ज्यावेळेस एक्झाम मध्ये असा पॅराग्राफ वगैरे पडलेला असेल त्यावेळेस तुम्हाला याच वाक्यांना ग्रामर क्वेश्चन म्हणून विचारलेले असतील. And Nathu banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. आणि नथू banged the pan against the dustbin. त्याच्या हातातली सुपली कचरा कुंडीवरती आदळत होता. जस्ट टू एम्फासाइज हिज पॉइंट. तो जो बोलतोय त्या पटवून देण्यासाठी, त्याच्यावर महत्व जोर देण्यासाठी तो आपटो सांगत होता की मी पुढे इथे काम करणार नाही. अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स, आणि तो स्वतःला देखील आत्मविश्वास देत होता की आता इथं काम करायचं नाही. अशा स्वरूपामध्ये नथू एक्सप्लेन करत होता, सांगत होता. तेच काही ग्रामर क्वेश्चन्स आपल्या समोर आलेले आहेत. एक 5 ग्रामरची वाक्य आहेत. यांना तुम्ही व्हिडिओला पॉज करून लिहून घेऊ शकता. कंसामध्ये याच्या सूचना दिलेल्या आहेत की यांचं आपल्याला काय करायचं आहे ते. आणि आपण कंटिन्यूपणे पुढील लेसन बघूया. वेल आय विश यू लक सेड सीताराम. आणि मग सीताराम म्हणला वेल आय विश यू लक. ठीक आहे, तुला माझ्या शुभेच्छा. तुझा पगार लवकरात लवकर मिळो आणि दुसरीकडे काम मिळो याच्यासाठी तुला माझ्या शुभेच्छा. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट यू. आणि मी सुद्धा तुझ्यासाठी काय करेन, आय विल कीप लुक आउट फॉर अ जॉब. तुझ्यासाठी एक जॉब शोधेन जो तुला सूट होईल, तुला योग्य असेल. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड. आणि तो निघाला अनवाणी पायानी, धप धप पावलं टाकेत तो बेअरफूटनी, अनवाणी पावलांनी पुढे पुढे निघाला. द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड. आणि जे डोक्यावरती बिग बंडल होतं, हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड, त्याच्या डोक्याचा बराचसा भाग झापत होता. अँड शोल्डर्स, आणि खांद्यापर्यंत गठोड वरून असं ओघळून येत होतं, जेणेकरून त्याच्या डोक्याचा आणि खांद्याचा भाग झापला जात होता. ऍट द फोर्थ होम ही व्हिजिटेड. तो चौथ्या घरी गेला डिलिव्हरीसाठी. सीताराम heard the lady of the house mentions that she was in need of a sweeper boy. Then सीताराम heard, मग सीतारामने ऐकलं त्या ठिकाणी the lady of the house, त्या घराची जी लेडी होती, स्त्री होती, mention that she was in need of sweeper. तिला एक स्वीपर झाडूवाल्याची गरज आहे असे ती म्हणत असताना सीतारामने ऐकलं. Tying his bundle together, आपल्या गठोड्याची गाठ बांधत, he said, I know of a sweeper boy who is looking for work. आणि तो त्यांना म्हणाला की मला एक स्वीपर बॉय माहित आहे जो कामाच्या शोधामध्ये आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम द नेक्स्ट मंथ. आपल्याकडे पुढल्या महिन्यापासून काम करू शकतो, तुमच्याकडे पुढल्या महिन्यापासून काम करू शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाव बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे. तो सध्या बँकेत काम करतोय पण ते त्याचा पगार देत नाहीत. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आणि त्याला ती बँक सोडायची. बघा घटना कशा बदलत गेल्या. सीतारामने नथू बद्दल सांगत असताना काय सांगितलं की ते त्याला बँक त्याला पगार देत नाही. ऍक्च्युली नथूने काय सांगितलेलं होतं की 20 दिवसापेक्षा 20 दिवस होत आले तरी आणखीन बँकेनं पगार दिलेला नाही. आणि सीतारामने तर सांगून टाकले की बँक त्याला पगार देत नाही. 20 दिवस काढून टाकले आणि आता पगारच देत नाही असं सांगून टाकलं. दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे. त्याला त्याचा पगार दिला जात नाही असं सांगितलं. घटनेतील बदल होत चाललेले आणि कशा प्रकारे व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे बातमी बदलत जाते याचं सुंदर एक्झाम्पल्स रस्किन बॉन्ड यांनी या लेसन मधून आपल्या समोर दिले. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तवा. मिसेस श्रीवास्तव लगेच म्हणले इज दॅट सो. असं आहे का. वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. ठीक आहे तर मग एक काम कर, सांग त्याला मला भेटायला उद्याच्याला. And Sitaram glad that he had been of service to both the customer and his friend. सीतारामला खूप आनंद झाला म्हणजे आपण दोघांना सर्व्हिस देतोय. माझ्या मित्रालाही काम मिळवून दिलं आणि ग्राहकाला त्यांच्यासाठी लागणारी व्यक्ती आणून दिली. त्यामुळे त्याला खूप आनंद, साहजिकच आहे त्याला आनंद झालेला होता. होस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर्स अँड वेंट हिज वे. आता त्याने त्याचं गठोडं उचललं, खांद्यावर घेतलं अँड वेंट हिज वे. आणि तो आपल्या मार्गाने पुढे निघाला. मिसेस श्रीवास्तवा had to do some shopping. मिसेस श्रीवास्तवला थोडीशी शॉपिंग करायची होती. She gave instructions to the
डू यू नो आया? आया माहित आहे ना? लहान लेकरांची काळजी घेणाऱ्या स्त्रीला आपण आया म्हणतो. शी गिव्ह इन्स्ट्रक्शन्स टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. बेबीची काळजी घेण्यासाठी तिने आयाला सूचना दिल्या, की लेकरांना दूध पाजणे असेल, खाऊ घालणं असेल, त्यांची नीटनेटकेपणा ठेवणं असेल, या संदर्भात इन्स्ट्रक्शन्स देऊन अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि कुकला पण इन्स्ट्रक्शन्स दिल्या, नॉट टू लेट फॉर द मिड डे मील. दुपारच्या जेवणाला उशीर करू नकोस अशी सूचना कुकला दिली. देन शी सेट आउट फॉर द पिंपळनगर मार्केट प्लेस अँड शी सेट आउट फॉर द पिंपळनगर मार्केट. आणि ते निघाले आपले पिंपळनगर मार्केटकडे टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप्स. आणि कपड्यांच्या नित्याच्या खरेदीसाठी कस्टमरी टूर ऑफ क्लोथ शॉप कडे ती निघाली. नित्याच्या खरेदीसाठी कपड्यांच्या दुकानाकडे ती निघाली. अ लार्ज शेडी टॅमरिन ट्री. एक भला मोठा चिंचेचे झाड. ड्यू ॲट द एंड ऑफ द बाजार. बाजाराच्या कडेला एक चिंचेचं झाड होतं. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तवा फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण. आणि मिसेस श्रीवास्तवने आपली मैत्रीण, त्यांची मैत्रीण मिसेस भूषण त्या ठिकाणी पाहिली. शेल्टरिंग फ्रॉम द हीट. उन्हापासून सावली मिळवण्यासाठी, सावलीसाठी ती झाडाखाली थांबलेली पाहिली त्यांनी. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचीफ. एक मोठ्या हातरुमालाने ती आपले फॅनिंग हरसेल्फ हवा घेत होती, गरमीमुळे वैतागलेली. शी कंप्लेंट ऑफ द समर विच शी अफर्म्ड वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ द पिंपळनगर. तिने सर्वप्रथम सूर्याची तक्रार करायला सुरुवात केली, समरची, उन्हाळ्याची. विच शी अफर्म्ड वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ द पिंपळनगर. आणि खात्रीपूर्वक सांगितलं की पिंपळनगरच्या इतिहासातला सर्वात गरम उन्हाळा असेल हा. हॉटेस्ट, अगदी प्रखर असा उन्हाळा असेल असं तिने त्या सांगितलं. शी देन शोड मिसेस श्रीवास्तव सॅम्पल ऑफ द क्लोथ्स. मग तिने सॅम्पल दाखवले क्लोथ्सचे. शी वॉज गोइंग टू बाय, जी खरेदी करणार होती. अँड फॉर 5 minutes they discussed its shade, texture and design. आणि 5 मिनिटाच्या आसपास ते त्याचा कलर, टेक्स्चर, डिझाईन कशी आहे या सर्व गोष्टींवर चर्चा करत थांबल्या. Having exhausted this topic, Mrs. Srivastava said, "Do you know, my dear, that St. Govindram's bank can't even pay its employees." आता बघा बदल कसे होत गेले कम्युनिकेशन मध्ये. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक, कपड्याच्या ह्या टॉपिकला वैतागून घातल्यामुळे मिसेस श्रीवास्तव सेड, डू यू नो माय डिअर, माझी मैत्रीण लाडके, तुला माहित आहे का, दॅट सेठ गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. सेठ गोविंदरामची बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देत नाहीये. विषय कसे बदलत गेले हे लक्षात येत असेल तुमच्या. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम द स्वीपर, देअर स्वीपर, who hasn't received his wages for over a month. आणि श्रीवास्तव सांगू लागले, ओनली दिस मॉर्निंग, आजच सकाळी, आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर, मी त्यांच्या स्वीपर करून, झाडूवाल्याकडून कंप्लेंट ऐकली. हे बदललेले शब्द. हू हॅजंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. 1 महिन्यापेक्षा अधिक काळ झालं ज्याला त्याचा पगार मिळत नाही. शब्द आणखीन बदलले, चेंजेस होत गेले बोलण्यामधले. स्वीपर यांना भेटलाही नव्हता तरी स्वीपर कडून यांनी ऐकलं असं सांगितलं. 20 दिवस झाला त्याला पगार मिळाला नव्हता असं त्यानं सांगितलं होतं, तर यांनी सांगितलं की नतूनं सांगितलं त्याला पगार मिळत नाही. नतूने 20 दिवस मिळत नाही असं सांगितलं होतं. सीतारामने सांगितलं पगार मिळत नाही. आणि श्रीवास्तव सांगतात, मिसेस श्रीवास्तव, कर्मचाऱ्यांनाच पगार मिळत नाही. इन दिस वे द rumor spreads in the market. अशा प्रकारे बाजारामध्ये अफवा पसरत असतात. सो डोंट बिलीव्ह ऑन rumor. म्हणून अफवेवर विश्वास ठेवायचा नाही. आपली स्वतःची बुद्धी वापरायची, लॉजिक वापरायचं, अँड ओन आईजनी डिटेक्ट करायचं, तरच आपल्याला फॅक्ट लक्षात येईल. हा आपल्यासाठी खूप सुंदर मेसेज आहे की वी शुड नॉट बिलीव्ह ऑन द rumors. अफवेवर आपण विश्वास ठेवला नाही पाहिजे, असा सुंदर मेसेज आहे लेसन मधून आपण मिळवतो. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. मिसेस भूषण तर लगेच म्हणजे शॉकिंग, एक बाब आहे. इफ दे कांट पे द स्वीपर, दे मस्ट बी इन अ बॅड वे. जर ते स्वीपरला जर पगार देऊ शकत नसतील तर नक्कीच ते वाईट परिस्थिती माहित आहे.
नन ऑफ द अदर कुड बी गेटिंग पेड आयदर. आणि स्वतःचं डोकं लढवायला सुरुवात केली. नन ऑफ द आयदर, मग इतर कुणालाही पगार मिळत नसेल. नन ऑफ द अदर कुड बी गेटिंग पेड आयदर, इतर कोणालाही पगार दिला जात नसेल. She left Mrs. Srivastava at the tamarind tree and went in search of her husband. लगेच घाईघाईने ती श्रीवास्तवला तिथं सोडलं, मिसेस श्रीवास्तवला, आणि नवऱ्याच्या शोधामध्ये निघाल्या की गेला कुठे. Who was sitting in the front of the कमल किशोर फोटोग्राफी शॉप. आणि हा पठ्ठ्या कमल किशोरच्या फोटोग्राफी शॉपच्या समोर बोलत बसलेला होता. टॉकिंग विथ द ओनर, दुकानदाराशी कमल किशोरशी बोलत होता. सो देअर यू आर, राईट मिसेस भूषण. मिसेस भूषणनी त्यांना बघताच ओरडले, इथे आहात का? आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट एन आवर. एक तासापेक्षा अधिक वेळ झाले मी तुम्हाला शोधतीये. व्हेअर डिड यू डिसअपिअर, आणि कुठे गायब झाला होता, असा प्रश्न लगेचच मिसेस भूषणने विचारला. नो वेअर रिप्लाइड मिस्टर भूषण. मिस्टर भूषणने लगेच सांगितलं, नो वेअर, कुठे नाही. बघा कसे रागाने बघायलेत मिस्टर भूषण. दिसत असतील आपल्याला. नो वेअर, कुठेही नाही. कुठेही नाही म्हणून सांगितलं त्यांनी. हॅड यू रिमेनेड स्टेशनरी इन वन शॉप आय माइट हॅव फाइंड यू. तुला शोधलंही असतं, पण तू काय एका ठिकाणी थांबणारी आहेस. कदाचित मी तुला शोधलंही असतं, पण तू काय एक ठिकाणी थांबणारी आहेस. स्टेशनरी आहेस एक ठिकाणी थांबायला. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर, एका दुकानातून दुसऱ्या दुकानात. लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन, एखाद्या बागेतील फुलांवर जसे मधमाशी फिरते तशी तू एक दुकानातून दुसऱ्या दुकानात फिरत असतीस. मग तुझ्या मागे कुठे हिंडणार. मिसेस भूषण लाईट. तक्रारीच्या स्वरात त्याने देखील उत्तर दिलं तिला. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. किरकिर सुरू करू नका. लगेच तिने सांगितलं, ग्रम्बलिंग, कुरबुर सुरू करू नका. द हीट इज ट्राईंग इनफ. गरमी अगोदरच भरपूर काही करते, आता तुम्ही काय करायची, किरकिर करायची गरज नाहीये. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पिंपळनगर. मला हे कळत नाही की पिंपळनगरला नेमकं काय होतंय. इव्हन द बँक इज अबाउट टू गो बँकरप्ट. बँक सुद्धा दिवाळखोरीत निघायला लागले. काय व्हायला या पिंपळनगरला कळायलाच मार्ग नाही. मिसेस भूषणनी सुरू केलंय आपलं. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक. कमल किशोर अगदी उत्साहाने विचारायला लागले, व्हॉट्स दॅट, काय झालं. सिटिंग अप सडनली, अचानकपणे बसून ते म्हणले, उठून बसत म्हणले, विच बँक, कोणती बँक. वाय द पिंपळनगर बँक ऑफकोर्स. मिसेस भूषण म्हणल्या, वाय, का. द पिंपळनगर बँक ऑफकोर्स, अर्थातच पिंपळनगर बँकेबद्दल बोलते मी. आय हिअर दे हॅव स्टॉप्ड पेइंग एम्प्लॉईज. मी असं ऐकलंय की ते कर्मचाऱ्यांचा पगार बंद केलेला आहे. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. आणि मिस्टर किशोरला लगेच म्हणलं की मिस्टर किशोर तुमचं तिथे अकाउंट आहे असं आता सांगू नका. नो बट माय नेबर हॅज, ही एक्सक्लेम्ड. लगेच मिस्टर किशोर पण आनंदाने म्हणायला लागले, हो माझं नाही बट माझ्या शेजाऱ्याचं आहे. वाक्यात बघा. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. आणि बाजूच्याच दुकानात जे बार्बरचं शॉप आहे त्यांना लागून असणाऱ्या लो पार्टिशन होतं दोघांच्या मध्ये, त्या पार्टिशनच्या वरून त्यांनी आवाज देऊन सांगितले, कॉल्ड आउट द कीपर ऑफ द बार्बर शॉप. बार्बर शॉपच्या कीपरला आवाज देऊन सांगितलं, दीपचंद हॅव यू हर्ड द लेटेस्ट. दीपचंद हॅव यू हर्ड द लेटेस्ट. ताजी बातमी ऐकली का. द पिंपळनगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ऍज सून ऍज यू कॅन. आणि तू पिंपळनगर बँक ही कोलॅप्स होण्याची ब्रेकिंग न्यूज आहे. ताजी बातमी आहे, लेटेस्ट बातमी आहे. यू वुड बेटर गेट आउट युअर मनी ऍज सून ऍज यू कॅन. शक्य तेवढ्या लवकर तुझे पैसे काढून घे. कमल किशोर टोल्ड द न्यूज टू द दीपचंद. दीपचंदला आणि ब्रेकिंग न्यूज सांगून टाकली. बाजूलाच त्यांच्या बार्बर शॉप होतं. Dipchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. आणि Dipchand, who was cutting the hair of an elderly gentleman, एक सभ्यवयस्क व्यक्तीची तो केस कातरत होता.
Deepchand, who was startled that his hand shook and he nicked his customer's right ear. या बातमीने तो दचकला आणि दचकून he nicked his customer's right ear आणि ग्राहकाच्या उजव्या कानाला थोडस कात्री लागली. The customer helped with pain and distress. आणि तेवढ्यात कस्टमर काय केला? helped with pain and distress. कस्टमर अगदी दुःखाने, त्रासाने आणि दुःखाने किंचाळला. पेन, त्रास कशाचा? बिकॉज ऑफ द कट, जे कानाला कट झालेलं होतं त्याने त्रास. अँड डिस्ट्रेस, दुःख कशाचं? बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. आणि जे दुःख, भयानक बातमी ऐकलेली होती त्या बातमीचं दुःख. या दोन्हीने कस्टमर पण किंच. हे काही वाक्य हायलाइट केलेले आहे. ही हॅड निकड हिज कस्टमर्स राईट इयर. हे वाक्य मेक इट निगेटिव्ह साठी येऊ शकतं. त्यानंतरचं पुढलं वाक्य द कस्टमर पासून दिलेलं वाक्य आहे. हे नॉट ओनली बट ऑल्सो, बोथ अँड आणि ऍज वेल ॲज अशा प्रकारच्या वाक्यासाठी विचारलं जाऊ शकतं. With one side of his neck still unshaven, he sped across the road to the general merchant store where there was a telephone. तो elderly gentleman उठला. With one side of his neck still unshaven, अर्धा भाग अजून कठीण राहिलेली होती, केस कट करायचे राहिलेले होते. He sped across the road to the general merchant store. तो रोड ओलांडून जनरल मर्चंटच्या स्टोअर पर्यंत गेला. Where there was telephone, ज्या ठिकाणी टेलिफोन होता त्या ठिकाणी हा पट्ट्या पोहोचला. He dialed Seth Govindram's number. Seth Govindramचा नंबर डायल केला. The Seth was not at home. परंतु सेठ गोविंदराम घरी नव्हते. Where was he then? मग होते कुठे? Seth was holidaying in Kashmir. सेठजी काश्मीर मध्ये हॉलिडे, सुट्टीचा आनंद घेण्यासाठी. Oh, was that so? The elderly gentleman did not believe it. हे ऐकताच elderly gentleman did not believe it. या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसला नाही. दोन वाक्य आहेत या ठिकाणी हायलाइट केलेले. He dialed Seth Govindram's number. चेंज द व्हॉइस साठी हे वाक्य विचारलं जाऊ शकतं. The elderly gentleman did not believe it. Make it affirmative. होकारार्थी वाक्यासाठी विचारलं जाऊ शकतं. He hurried back to the barber shop. तो घाईघाईने वापस बार्बरच्या दुकानात आला, न्हाव्याच्या दुकानात, and told Deepchand, the bird has flown. आणि येऊन सांगितलं पक्षी उडाला. म्हणजे सेठ गोविंदराम फरार, पळून गेले. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. सेठ गोविंदराम शहर सोडलेलं आहे, म्हणजेच डेफिनेटली बँक कोलॅप्स, बँक बुडाली. And then he dashed out of the shop, making beeline for his office and checkbook. तो सरळ नीट निघाला. beeline means straight direction, लगेच नीट ऑफिस कडे and checkbook कडे हिशोब लावित तो elderly gentleman निघून गेला. The news spread through the bazaar with the rapidity of forest fire. आणि आता बातमी पसरायला लागली बाजारामध्ये. अगदी जंगलाला आग लागावी तशा वनव्याप्रमाणे बातमीने गती घेतली. From the general merchants it traveled to the shop. जनरल मर्चंट कडून ती शॉप कडे, दुकानदारांकडे, इतर दुकानदारांकडे, सर्क्युलेटेड अमॉंग्स द कस्टमर्स, पुन्हा ग्राहकांमध्ये, and then spread with them in various directions. आणि मग पुन्हा अनंत गतीने ही बातमी पसरायला लागली. टू द बिटल सेलर, सुपारी विक्रेते, टेलर, कपडे शिवणारे, द फ्री वेंडर, गाडीवाले, द ज्वेलर, सोन्याचे दुकानदार, द बेगर सिटिंग ऑन द पावमेंट, फुटपाथवर बसलेल्या भिकाऱ्यापर्यंत बातमी पोहोचली. इन ऑल डायरेक्शन, सगळीकडे बातमी पसरली. याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, हाऊ डिड द न्यूज स्प्रेड? किंवा एखादा वेब डायग्राम कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला दिला जाऊ शकतो की न्यूज स्प्रेड टू द, कोणाकोणाकडे पसरली? तर हा डायग्राम आपल्या समोर आहे. जनरल मर्चंट, टेलर, शॉप, बिटल सेलर, बेगर, कस्टमर्स, वेंडर, ज्वेलर्स, अशा सर्वांची यादी आपल्या समोर दिलेली आहे.
ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रुकड लेग. गणपत नावाचा एक भिकारी होता म्हातारा. हॅड क्रुकड लेग, त्याचे पाय असे वाकडे होते, क्रुकड लेग्स होते. ही हॅड बीन सिटिंग ऑन द पॉवमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर एम्स. तो बऱ्याच वर्षापासून फुटपाथवरती बसलेला होता, कॉलिंग फॉर एम्स, भीक मागत तो बसलेला होता फुटपाथवरती. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. संध्याकाळी कुणीतरी यायचं, बॅरो जी घातगाडी ढकलत घेऊन यायचं आणि टेक हिम अवे, त्याला दूर घेऊन जायचे. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. त्याला चालताना कुणीही पाहिलेलं नव्हतं, कधीही पाहिलेलं नव्हतं. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत अस्टोनिश्ड एव्हरीवन. हे ऐकून गणपतनं सगळ्याला आश्चर्याचा धक्का दिला. लिपिंग टू हिज फीट अँड ऍक्च्युअली रनिंग ऍट टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. आणि बँकेकडे टॉपच्या स्पीडनं गणपत पळायला लागले. हे बघून सगळ्याला आश्चर्य वाटलं. आश्चर्याचा धक्का दिला गणपतने. आजपर्यंत त्याला कुणीही चाललेलं पाहिलेलं नव्हतं, कधीही नाही. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1000 रुपीज इन सेव्हिंग. आणि लगेच कळलं की त्याला माहिती मिळाली नंतर की त्याच्या अकाउंटवरती 1000 रुपये सेव्हिंग मध्ये त्या बँकेमध्ये आहे. म्हणून गणपत त्या स्पीडनं पळाले. धक्क्यानं गणपत सुद्धा उभा राहिले. मेन स्टूड इन ग्रुप्स ऍट स्ट्रीट. लोक आता रस्त्यांमध्ये ग्रुप करून उभा राहू लागले. स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. रस्त्याच्या कॉर्नरला उभा राहून गप्पा मारू लागले, चर्चा करू लागले. पिंपळनगर सेल्डम हॅड अ क्रायसिस. पिंपळनगरला क्वचितच संकट आलेलं होतं. सेल्डम और नेव्हर हॅड, किंवा क्वचित किंवा कधीही नाही न आलेल्या गोष्टी कोणत्या होत्या? फ्लड्स. कधीही त्यांना पूर आलेला नव्हता, भूकंप नव्हता, अर्थक्विक्स नाही, फ्रॉड किंवा दुष्काळही. And the imminent crash of the Pimple Bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. आणि ह्या अचानकपणे पिंपळनगर बँकेची कोलॅप्स झालेल्याची ही जी बातमी आली, त्याने सगळीकडे चर्चा सुरू झाल्या. टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग, अंदाज बांधायला सुरुवात केली लोकांनी. आता बातमी पसरल्यावर अंदाज बांधणारे काही कमी असतात का? भरपूर असतात. स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन फ्रँची. आणि वेडेपिसे होऊन लोक पळायला लागले, धास्तावून गेले. काय करावं लोकांना समजत नव्हतं की नेमकं आता करायचं काय. देन सम बुस्टेड ऑफ देअर फोरसाइटेडनेस. आणि अशामध्ये काही लोकांनी सम बुस्टेड ऑफ देअर फोरसाइटेडनेस आणि आपल्या दूरदृष्टीच्या बढ्या मारायला सुरुवात केली. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी or on never having put any in. Others speculated on the reasons for the crash, putting it all down to excess indulged in by said Govindram. आणि जेवढी व्यक्ती तेवढी चर्चा सुरुवात झाली. सम बुस्टेड ऑफ देअर फोरसाइटेडनेस, काहीने आपलीच बडी मारायला सुरुवात केली, आपल्या दूरदृष्टीबद्दल स्वतःचं कौतुक करायला सुरुवात केलं. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्फ, स्वतःचं अभिनंदन करू लागले. ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी, अगोदरच पैसे काढून घेतले याबद्दल स्वतःचं कौतुक, अभिनंदन. ऑर ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन, आणि ज्याने बँकेत पैसेच ठेवलेले नव्हते किंवा अकाउंट काढलेले नव्हते, यांनी मात्र स्वतःचं अभिनंदन करायला सुरुवात केली. अदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स, बाकीच्यांनी याचा अंदाज बांधायला सुरुवात केली. काय कारण असेल बरं बँक बुडण्याचं, फॉर द क्रॅश साठी. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेस इंडल्ज्ड इन बाय सेट गोविंदराम. आणि सगळ्यांनी शेवटी कन्क्लुजन रिमार्क काढला की हे कशाने झालेलं असेल, तर सेठ गोविंदरामच्या अतिरिक्त खर्चांमुळे, अतिरिक्त उधळपट्टीमुळे, अतिरिक्त पैसा काढून घेतल्यामुळे हे घडलेलं असेल, असा अंदाज त्यांनी तयार केला. तर सेठ हॅड फ्लेड द स्टेट, आणि सेठ स्टेट सोडून पळाले. सेड वन, एक जण सांगितलं की सेठजी स्टेट सोडून पळून गेले. ही हॅड फ्लेड द कंट्री, सेड अनोदर, दुसरा तर म्हणला की ते देशच सोडून गेले. ही वॉज हायडिंग इन पिंपळनगर, सेड थर्ड, तिसरा सांगतोय की तो पिंपळनगर मध्येच मध्ये लपलाय. आता हे दोन वाक्य आहेत वरी सांगितलेले, रेड कलरने दिलेले. द सेट हॅड फ्लेड द स्टेट, चेंज द व्हॉइस साठी दोन्हीही वाक्य वापरले जाऊ शकतात.
He had hanged himself from the tamarind tree, said a fourth. चौथ्याने तर कहरच केला. He had hanged himself. स्वतःला टॅमरिन ट्रीला चिंचेच्या झाडाला फाशी घेतली असं सांगितलं. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय, आणि झाडूवाल्याने त्याच दिवशी सकाळी पाहिलेलं होतं असं सांगितलं. अशा बातम्यांना उदाहरण आलं. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश. दुपारपर्यंत बँकेतले सगळे पैसे संपले. ग्राहकांची गर्दीच गर्दी पैसे काढण्यासाठी. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश. जेवढा पैसा उपलब्ध होता तेवढा सगळा संपला. अँड द हॅरेस्ड मॅनेजर वॉज इन डिलेमा. आता हताश झालेले मॅनेजर साहेब मात्र पेच प्रसंगामध्ये पडले. इमर्जन्सी फंड could only be obtained from another bank some 30 miles distant, and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then. मॅनेजर साहेब आता अडचणीत होते, पेच प्रसंगात होते. इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑप्टेन फ्रॉम अनदर बँक. आणि इमर्जन्सी फंड जो असतो, अचानक इमर्जन्सी अडचणीच्या काळामध्ये जो निधी मिळतो, तो दुसऱ्या बँकेमधून मिळू शकतो, अनदर बँक मधून, सम 30 miles डिस्टन्स, 30 मैल अंतरावरल्या बँकेपासून. अँड ही वॉजंट शुअर, आता त्याला खात्री नव्हती की ही कुड परस्युएड द क्राऊड टू वेट अंटिल देन. आणि तोपर्यंत गर्दीला आपण मन परिवर्तन करून थांबवू शकू, हे त्यांना थांबवू शकणार नाही याची त्यांना खात्री होती. म्हणजे मॅनेजरना अंदाज आला होता की आता गर्दी थांबणार नाही आणि इमर्जन्सी फंड साठी 30 मैल दूरवर दुसऱ्या बँकेतून आणावा लागेल, तोपर्यंत गर्दी काय थांबणार नाही. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊस बोट इन काश्मीर. आणि काश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद घेणाऱ्या सेठ गोविंदरामला संपर्काचा विषय नव्हता, कारण ते हाऊस बोट मध्ये होते, तिथे संपर्क करणं शक्य नव्हतं. हाऊस बोट आपल्याला पिक्चर मध्ये दिसत असते. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न टू द फॉलोइंग डे. आता लोकांना परत पाठवलं जात होतं. अँड टोल्ड, त्यांना सांगितलं जात होतं टू रिटर्न टू द फॉलोइंग डे, दुसऱ्या दिवशी परत या. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. लोकांना हे आवडलं नाही. अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड. सगळेजण बाहेर जमा झाले. ऑन द स्टेप ऑफ द बँक शाउटिंग गिव्ह अस आवर मनी ऑर वी विल ब्रेक इन. आणि सगळे बँकेच्या बाहेरून गर्जना करू लागले, गोंधळ करू लागले. गिव्ह अस आवर मनी, आमचे पैसे आम्हाला परत द्या, ऑर वी विल ब्रेक इन, नाहीतर आम्ही बँक फोडू. अँड फेच द सेट, आणि सेटला बाहेर काढा. वी नो ही इज हायडिंग इन द सेफ डिपॉझिट लॉकर. आम्हाला माहित आहे तू कुठं बसलाय, सेफ डिपॉझिट लॉकर मध्ये लपून बसलाय, त्याला बाहेर ओढून काढा. मिस्चिफ मेकर्स हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक जॉईन द क्राऊड अँड अग्रिवेटेड देअर मूड. आणि असे लोक आपल्याकडे भरपूर असतात, मिस्चिफ मेकर्स, खोड्या करणारे. हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक, ज्यांचा बँकेत रुपयाही नाही. जॉईन द क्राऊड, त्यांनी येऊन गर्दीमध्ये सामील झाले. अँड अग्रिवेटेड देअर मूड्स, आणि लोकांना आणखीन भडकावलं. अग्रिवेटेड देअर मूड्स. द मॅनेजर स्टूड ॲट द डोर. मॅनेजर दरवाजामध्ये उभा राहिला. अँड ट्राय टू प्लॅकेट देम, आणि लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. ही ट्राईड, प्रयत्न केला त्यानं. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ द मनी बट नो इमिडिएट means of collecting it. He urged them to go home and come back the next day. He declared, मॅनेजरने घोषणा करून सांगितली की that bank had plenty of money. बँकेकडे भरपूर पैसा आहे. नो नीड टू वरी, काळजी करायची गरज नाही. बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. तात्काळ तो पैसा जमा करता येणार नाही. He urged them to go home. त्याने रिक्वेस्ट केली, तुम्ही घरी जा. अँड कम बॅक टू द नेक्स्ट डे, आणि दुसऱ्या दिवशी परत येण्याची विनंती केली. पण ऐकेल ती पब्लिक कसली? वी वॉन्ट इट नाव, चांटेड सम ऑफ द क्राऊड. गर्दीने काही जणांनी म्हणायला सुरुवात, नाही नाही, आम्हाला आत्ताच पाहिजे. वी वॉन्ट इट नाव, नाव नाव नाव. अँड ब्रिक हर्ल थ्रू द एअर अँड क्रॅश्ड थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पिंपळनगर बँक. आणि तेव्हा नाव 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 चालू असतानाच एक वीट गर्दीतून निघाले हवेमधून, आणि काचाचा खिडकी फुटून बँकेमध्ये गेले. अशा स्वरूपामध्ये विध्वंसक रूप धारण झालं. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. दुसऱ्या दिवशी नथू अराइव्ह झाला, बँकेमध्ये आगमन झालं नथूचं.
झाडून काढण्यासाठीच. स्वीपर बॉय होता, सकाळी झाडून गेले की दुसऱ्या दिवशीच एंट्री. He saw the refuse and the broken glasses on the and stones cluttering the steps. त्याने बघितलं फुटलेले काचे, अस्ताव्यस्त पडलेली दगड. Raising his hands in gestures of horror and disgust, he cried, "Hooligans, sons of donkeys!" आणि नथून हॉरर होऊन भेदरलेल्या स्वरामध्ये हात वर केले. डिस्कस्ट घृणा आली त्याला की, आणि घृणेने तो म्हणायला लागला, इन जेस्चर्स हावभाव करून बोलायला लागला, हॉलिगन्स गुंड कुठले, सन्स ऑफ डॉन्कीज गाढव, as though it isn't bad enough to be paid late, it seems my work has also to be increased. तो बोलायला लागला स्वतःशीच. उशिरा पगार देतात एवढं पुरेसं नव्हतं का? as though it isn't bad enough to be paid late. उशिरा पेमेंट करतात हे पुरेसं नव्हतं. इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज. माझं काम पण वाढवलं. ही स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. आणि रागाने झाडू फरशीवरती पायरीवरती आपटला. सगळीकडे पुन्हा तो खाली पडलेला काचाचे तुकडे दगड सगळीकडे पसरले रागाने त्याने झाडू आपटल्यामुळे. तिथे येऊन अशा स्वरूपामध्ये सगळं पाहिलं त्यानं. गुड मॉर्निंग नथू, सेड द वॉशरमॅन्स बॉय. तेवढ्यामध्ये वॉशरमॅनच्या मुलाची एंट्री झाली. गेटिंग डाऊन फ्रॉम हिज सायकल, सायकलवरून उतरत तो म्हणाला, आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ? पुढल्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन जॉब करायला तयार आहेस का? आल्या वॉशरमॅनच्या मुलाने नथूला विचारलं. यू विल हॅव टू, आय सपोज, नाऊ दॅट द बँक इज गोइंग आउट ऑफ द बिझनेस. यू विल हॅव टू, आय सपोज, मला वाटतं तुला करावीच लागेल, कारण आता बँक सुद्धा इज गोइंग आउट ऑफ द बिझनेस. बँक सुद्धा आता बंद पडणार आहे, बंद पडायला जात आहे. त्यामुळे तुला 1 तारखेपासून करावाच लागेल जॉब, असं मला वाटतं. हाऊ इज दॅट, सेड नथू. नथू म्हटला, कसं काय? हॅवंट यू हर्ड? वेल, you would better wait here until half of the population of the Pimpalnagar arrives to claim their money. वॉशरमॅनचा मुलगा सीताराम म्हणला, वेल, यू वुड बेटर वेट. तू थोडी वाट बघ. यू वुड बेटर वेट. तू वाट बघणं अधिक चांगलं राहील. हेअर अंटिल हाफ ऑफ द पॉप्युलेशन ऑफ द पिंपळनगर, पिंपळनगरची उरलेली अर्धी लोकसंख्या जेव्हा येईल टू क्लेम देअर मनी, तोपर्यंत तू वाट बघ, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. अँड ही वेव्ड चेअरफुली. ही डिडंट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज सायकल. आणि तो आनंदाने त्याला वेव्ड, बाय बाय केला. ही डिडंट हॅव अ बँक अकाउंट, कारण त्याचं बँकेत अकाउंट नव्हतं म्हणून त्याला खुशी झालेली होती. अँड स्पेड अवे ऑन हिज सायकल, आणि सायकलवरती पायंडल मारत तो निघून गेला. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. न तो स्वतःशीच पुटपुटत तो पायऱ्या साफ करायला निघून गेला. when he had finished his work, जेव्हा त्याने आपलं काम पूर्ण केलं, he sat down on the highest step. सर्वात वरल्या पायरीवरती नथुराम जाऊन बसले. he sat down on the highest step to await the arrival of the manager. आता तो मॅनेजरची वाट बघू लागला. he was determined to get his pay. आणि आता त्याने हे मन केलं होतं की आज मी माझा पगार घेतल्याशिवाय मी पण मॅनेजरला सोडणार नाही. Who would have thought the bank would collapse? He said to himself. तो स्वतःशी म्हणायला लागला की कोण म्हटलं असेल की बँक कोलॅप्स होणार आहे? Who would have thought? कुणाला असा विचार आलेला असेल की द बँक वुड कोलॅप्स, की बँक बुडेल म्हणून. अँड लुक्ड थॉटफुली इन टू द डिस्टन्स. आणि तो दूर असा बघत विचार करत बसला. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन. आणि तो विचार करू लागला चित्रात दाखवलेल्या कार्टून प्रमाणे की हाऊ इट वुड हॅव हॅपन. हे कसं घडलं असेल असा विचार करत नथू त्याच ठिकाणी बसला. आणि इन दिस वे वी कम्प्लिटेड दिस आवर लेसन. आणि इथे आपला हा लेसन संपला. वी लर्न हाऊ रुमर स्प्रेड्स
अफवा कशा पसरतात याचं हे उत्तम उदाहरण आपण या लेसन मधून बघितलं. सो डोंट बिलीव्ह ऑन रुमर्स. कधी अफवेवर विश्वास ठेवू नका. यूज युअर ओन माइंड, यूज युअर ब्रेन, यूज युअर आईज. स्वतःची डोळे, मेंदू वापरून, बुद्धी वापरून निर्णय घेत चला. कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवत जाऊ नका. असा सुंदर मेसेज आपल्याला रस्किन बाउंड यांनी या लेसन मधून आपल्याला दिलेला आहे. आय होप यू अंडरस्टूड द लेसन. अपेक्षा करतो तुम्हाला धडा आवडलेला असेल. जर तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. प्रेस बेल आयकॉन, त्याच्यावरती बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला इन्स्टंट नोटिफिकेशन मिळेल नवीन व्हिडिओ आम्ही टाकल्याबरोबर. थँक यू.